नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. देशात कोरोनाची भीती वाढलेली आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. देशभरात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 433 वर गेला आहे. केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 95 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे आता दिवसागणिक, क्षणागणिक, तासागणिक भीती वाढते आहे. घाबरून जाऊ नका, पण काळजी मात्र नक्की घ्यावी लागणार आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा अधिकाधिक वाढणार नाही. देशभरातला आकडा अधिकाधिक वाढणार नाही. महाराष्ट्रातला आकडा अधिकाधिक वाढणार नाही. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही घरी राहिलात, सोशल डिस्टन्स मेंटेन केलात तरच रुग्णसंख्येमध्ये वाढ होणार नाही. अन्यथा रुग्णसंख्या वाढू शकते. मी कुठेच गेलेलो नाही बाहेर, मला काय होतंय, मी खाली गेलो तर काय झालं, मी 2-3 मित्रांशी बोललो तर काय झालं, किंवा खाली जाऊन नुसतं 4 जणांशी गप्पा मारल्या तर काय झालं, कृपया असे कुठलेही विचार मनात आणू नका. 31 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांना खूप काळजी घ्यायची आहे. घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या, लहान मुलांची काळजी घ्या. ज्या सूचना सरकारकडून येत आहेत त्याचंच पालन करा. महाराष्ट्रात आता तर जमावबंदी पाठोपाठ संचारबंदीही लागू करावी लागलेली आहे. अजून अधिकाधिक सक्तीची पावलं उचलावी लागतील. तुमच्या येण्या जाण्यावर निर्बंध आणावे लागतील. अशी वेळ सरकारवर आणू नका. सुजाण आहात, सज्ञान आहात, काळजी घ्या, घरात राहा, आपल्या घरातल्यांना, बाहेरच्यांना सुरक्षित ठेवा. कोरोनाशी लढण्याकरता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यात आजपासून संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. कोरोनाच्या आता निर्णायक टप्प्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आता ह्या क्षणीच रोखला पाहिजे, तरच जगात होतंय तसं थैमान महाराष्ट्रात होणार नाही, देशात होणार नाही. तसंच जनतेच्या हितासाठी कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. त्याला नाईलाज आहे सरकारचा, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे खासगी वाहनं अत्यावश्यक कारणांसाठी सुरू ठेवली जातील. रिक्षामध्ये 1, टॅक्सीत 2च प्रवासी असतील याची काळजी घ्या. जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये आता प्रवेश बंद आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधं, अन्नधान्य याचीच वाहतूक राज्यभरात सुरू राहील. कृषी मालाशी संबंधित वाहतूक सुरू राहील. पशुखाद्य मिळणारे पशुखाद्य, त्याचबरोबर पशूंचे दवाखाने सुद्धा सुरू राहणार आहेत. त्यांची औषधं जिथे मिळतात तेही सुरू राहणार आहे. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं पूर्णपणे बंद केली गेलेली आहेत. आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्सना वैद्यकीय सेवेचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं जात आहे. त्या वैद्यकीय सेवेसाठी पुढच्या काळात त्यांचा उपयोग करून घेतला जाणार आहे. मौज मजा करण्याची किंवा करण्याची दिवस नाही आहेत, वेळही नाही आहे. आणि म्हणून मी राज्यभरामध्ये आपल्या सरकारने ठरवलेलं आहे की नाईलाज म्हणून संचारबंदी जाहीर करत आहोत. या संचारबंदीमध्ये 4पेक्षा अधिक किंवा 5पेक्षा अधिक लोक एकत्र जमता कामा नयेत. काल आपण एक निर्णय घेतला होता की महाराष्ट्र राज्याच्या सीमा ह्या आपण सील केल्या. म्हणजे इतर राज्यातून आणि इतर राज्यात होणारी जी काही ट्रेन सेवा असेल, बस सेवा असेल, इतर जी काही वाहतूक असेल, फक्त जीवनावश्यक वस्तू यातून अर्थातच वगळल्या गेलेल्या आहेत. पण त्या वाहतुकीवरती आपण बंधनं आणलीत. आज आपण आंतरजिल्हा म्हणजे जिल्ह्याच्या सीमासुद्धा सील करतो आहोत. याचं कारण असं की सुदैवाने अजूनही महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे किंवा काही ठिकाणं अशी आहेत की तिथे हा विषाणू पोचलेला नाही आहे. या जागा आपल्याला पहिल्या प्रथम सुरक्षित ठेवायच्या आहेत. जिथे हा पोचलेला नाही आहे तिथे तो पोहोचू द्यायचा नाही आहे. आणि जिथे हा पोचलेला आहे त्याला तिथल्या तिथे आपल्याला खतम करायचं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात ही वाहतूक आपण आज बंद करतो आहोत. या वाहतूक बंदीमध्ये साहजिकच आहे, खाजगी वाहनं आली, बसेस आल्या, इतर काही गोष्टी आल्या. गर्दी नाही म्हणजे नाहीच. शहरामध्ये सुद्धा बस अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाते आहे. ट्रेन, लोकल्स बंद केलेले आहेत. टॅक्सी आणि रिक्षामध्ये सुद्धा आणि खाजगी वाहनंसुद्धा जर आवश्यक असेल तरच बाहेर पडतील, अन्यथा बाहेर पडणार नाहीत. आता या वाहनांमध्ये सुद्धा चालक +2 अशी टॅक्सीसाठी आणि खाजगी वाहनांसाठी परवानगी असेल. रिक्षामध्ये चालक +1 अशीच परवानगी असेल. पण ही परवानगी सुद्धा अत्यावश्यक काही गोष्टी
जीवनावश्यक गोष्टींसाठी जर काही वाहतूक असेल तर असेल, अन्यथा ही वाहतूक सुद्धा बंद करण्यात येत आहे. मला असं वाटतं की एकूण आपण संपूर्ण खबरदारी घेतो आहोत. पूर्ण राज्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे. जर का आपल्याला अधिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका आणि त्याचबरोबरीने होमगार्ड जे आपले आहेत त्या जवानांचा सुद्धा त्या पद्धतीने त्यांना एक ट्रेनिंग देण्याची सुरुवात झालेली आहे. तशा सूचनाही दिलेल्या आहेत. काही ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे, पण त्यांना सुद्धा व्यवस्थित प्रशिक्षित करून या सेवेसाठी आपण तयार करतो आहोत. मला असं वाटतं बहुतेक सगळ्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. आणखीन काही सूचना देण्याची आवश्यकता नाही. पुन्हा मी एकच सांगेन की घाबरून जाऊ नका. थेट जाणार आहोत पुण्याला. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, पुण्यात पहिला रुग्ण कोरोनाचा आढळला होता, त्यामुळे पुण्याकडे, पिंपरी चिंचवडकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. तिथे विशेष व्यवस्था केली गेलेली आहे. आता तर महाराष्ट्रभर संचारबंदी लागू झाली आहे. पुणेकरांनी आत्ता जर नियमांचं उल्लंघन केलं किंवा ऐकले नाहीत नियम तर मात्र गंभीर परिस्थिती उद्भवेल. काय दिसतंय आजूबाजूला चित्र? सुवर्णा, आजच्या दिवसभरात पुणेकरांनी अत्यंत निराशा केलेली होती. काल रस्त्यावरती चिटपाखरू नव्हतं. कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला. 5 वाजल्यानंतर लोक काही अंशी गर्दी करून काही ठिकाणी बाहेर पडले होते. पोलिसांनी चार्ज केल्यानंतर ही लोक पुन्हा घरामध्ये गेली आणि घरीच थांबलेले होते. मात्र आज दिवसभर सकाळपासून इतके पुणेकर रस्त्यावरती दिसले, गाड्या घेऊन बाहेर पडलेले होते. अक्षरशः पोलीस समजून सांगून वैतागल्यानंतर 2-3 ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागलेला होता आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी 3 वाजता शहरामध्ये वाहतूक बंदीचा थेट आदेश काढला. ते होतं न होतं तोवर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातली संचारबंदी लागू केली. त्याच्यानंतरही आपण पुण्यातली परिस्थिती जर बघितली तर पुण्यात या अशा पद्धतीनं अजूनही दुचाकी, चारचाकी घेऊन फिरणारे लोक दिसत आहेत. सुरुवातीला पोलीस आक्रमक झालेले होते, मात्र आता पोलिसांनी एक अभिनव फंडा जो आहे तो तयार केलाय. चौकांमध्ये बॅरिकेडिंग करून गाड्या अडवलेल्या आहेत आणि गाड्या अडवल्यानंतर तिथं पोलिसांना या सगळ्या चालकांना 5 मिनिट थांबून पोलीस एक छोटं लेक्चर देत आहेत. ते कशा पद्धतीनं चुकतायत, ते काय करतायत हे लेक्चर पूर्ण ऐकायला लावलं जातं. त्यांना विनाकारण गाडी घेऊन बाहेर पडू नका असं सांगितलं जातं आणि त्यासाठी चौकामध्ये माईक, स्पीकर सिस्टीम ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. कसं कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे हे पोलिसांकडून सांगितलं जातं. सय्यद नावाचे अधिकारी आहेत, ते गेले 2 ते 3 तास झाले इथं या अशा पद्धतीनं सूचना देत आहेत. पुणेकरांना जाणीव करून देतात. आज दिवसभरात त्यांच्याकडून आलेला अनुभव जो होता तो अत्यंत खराब होता आणि त्याच्यानंतर पुणेकरांना अक्षरशः दमसुद्धा दिला जातोय. जर आता तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर मात्र कायदेशीर कारवाई केली जाईल. आपण पाहतोय तिन्ही बाजूंचे रस्ते जे आहेत, शहरातून येणाऱ्या रस्त्यांवरून असे वाहन चालक जे आहेत त्यांना थांबवलं जात आहे. 5-5 मिनिटं त्यांना हे सेशन जे ते ऐकवलं जात आहे. पुणेकरांची शाळा घेत आहेत पुणे पोलीस अक्षरशः आणि त्याचं कारणही पुणेकरांनी आज जी निराशा केली आहे तेच कारण आहे. सगळ्या बाजूंनी येणारे रस्ते, सोलापूर रस्ता असेल, सातारा रस्ता असेल, या रस्त्यावरून येणाऱ्या दुचाकी चालकांना, चारचाकी चालकांना थांबून नक्की वैभव, आधीच खरं तर गेले अनेक दिवस स्वतःची सुट्टी सुद्धा कॅन्सल होते हे बघून सुद्धा रस्त्यावरच सगळे पोलीस ते आपल्या सगळ्या जीवाची काळजी घेण्यासाठी, वाहतूक पोलीस असोत किंवा पोलीस विभागातले सगळे कर्मचारी अधिकारी असोत, निदान आता तरी फक्त पुणेकरांनी नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांनी याची दक्षता घ्यावी. त्यांच्यावर अधिक ताण पडेल असं आपण कुणीही वागू नये. वैभव, स्वतःची काळजी घ्या, व्हिडिओ जर्नलिस्टची काळजी घ्या. धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. कोरोनाबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या उपाययोजनांचं राज ठाकरेंनी कौतुक केलं. उपाययोजना करायला थोडा उशीर झाला पण सरकारनं योग्य पावलं उचलली असं राज ठाकरे म्हणाले. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्याकरता देशांतर्गत विमान वाहतूक थांबवायला हवी अशा सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या होत्या. त्याप्रमाणे देशांतर्गत वाहतूक थांबवण्यात आलेली आहे असा निर्णय केंद्राने जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता इंटरनॅशनल एअरपोर्ट्सच्या पाठोपाठ डोमेस्टिक एअरपोर्ट सुद्धा बंद असणार आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखा आणि सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, घरीच थांबा असं आवाहन राज ठाकरेंनी सुद्धा केलं. सर्व सरकारी कर्मचारी, सर्व डॉक्टर्स, सर्व पोलीस यंत्रणा आणि ज्या प्रकारे काळजी घेत असलेली वरचं केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो ही सरकार, यांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो.
थोडासा उशीर झालाय, परंतु तरीही मला असं वाटतं सरकारने योग्य पावलं उचलली आहेत. माझं कालच रात्री माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर माझं बोलणं झालं. आज आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झालेली आहे, रेल्वे बंद केलेले आहेत, पॅसेंजर ट्रेन्स बंद केलेल्या आहेत. काल मी त्यांना सांगितलं डोमेस्टिक एअरलाईन्स ज्या आहेत ती देखील वाहतूक बंद करणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. त्यांनी मला सांगितलं की त्याच्यावरती त्यांचं काम सुरू आहे, तोही निर्णय लवकरात लवकर होईल. औरंगाबादमध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. औरंगाबादमध्ये आज 144 कलम सकाळपासून लागला, मात्र त्याचा फायदा दिसला नाही. लोक रस्त्यावर फिरत आहे, आताही फिरत आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी जाहीर केल्यानंतर पोलिसांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक वाहनधारकाला आता पोलीस या ठिकाणी पकडतायत आणि कारण नसताना जर बाहेर पडलं तर त्यांना दंडही या ठिकाणी दिला जातोय. आणि एकंदरीतच आज 5 वाजता जी संचारबंदी लागू केलेली आहे त्याचे परिणाम औरंगाबादमध्ये दिसायला लागलेले आहेत. दुकानं बंद आहेत, मात्र सकाळपासून लोक रस्त्यावर फिरत होती. आता मात्र पोलिसांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि लोकांना कारण नसताना जर कोणी पकडला गेला तर त्याला दंड आणि त्याच्या विरोधात तक्रारही केल्या जात होते. आता नुकतंच पोलिसांनी कडक पाऊल उचललं. आपल्याला माहीत आहे पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, या ठिकाणी आहे पोलिसांनी कडक पावलं उचलत जे विनाकारण घराच्या बाहेर पडतील त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. आणि औरंगाबादमध्ये त्याचे परिणाम दिसायला लागले, कारण सकाळपासून औरंगाबादकर काही जुमानत नव्हते. गाड्या घोड्या घेऊन ते बाहेर फिरत होते. मात्र आता पोलिसांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केल्यानंतर जमावबंदीचे आदेश देऊन महाराष्ट्रात काही होत नाही म्हटल्यानंतर संचारबंदी महाराष्ट्रात लागू करावी लागलेली आहे. नाशिकमधल्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं अत्यंत कठोर उपाययोजना जरी केल्या असल्या, पावलं उचलली असली तरी प्रत्यक्षातली काय परिस्थिती आपण बघतोय. नाशिकच्या सगळ्यात प्रमुख रस्त्यावर आता आपण आहोत. एकीकडे लागू केलेली संचारबंदी तरीही नागरिकांची वाहनं, गाड्या या सगळ्या अजूनही चालू. आपण बघतोय की एका साईडला महाराष्ट्र पोलीस यांचं हे लोखंडी बॅरिकेड जरी लावलं असेल तरी असलेल्या छोट्या जागांवरनं सुद्धा कमी प्रमाणात काही ना वाहनं येत आहे. या प्रमुख चौकामधली ही परिस्थिती आपण बघतोय की कशा प्रकारे या गाड्या येत आहेत. या गाड्या चौही बाजूने येणारा रस्ता असो किंवा तिकडे पोलिसांचा मोठा ताफा आता या ठिकाणी दाखल झालेला आहे. वाहतूक पोलीस आहेत. कोणत्याही परिस्थितीत इथनं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस 144 जे कलम आहे त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग करणार का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार. महत्वाची एकच गोष्ट आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलली, पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं ही जबाबदारी फक्त सरकारची नाही तर तुमची, आमची, प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाची आहे. आणि याचमुळे की ठीक आहे की अशा प्रकारे लोक येतात आहे, पोलीस कायद्याचा वापर करेल, कलम 188चा वापर करून या सगळ्यांवर गुन्हे सुद्धा दाखल करतील. पण जर का आपली कामं बाजूला ठेवून जीव महत्वाचा, आयुष्य महत्वाचं याची जाणीव जर का लोकांपर्यंत जर का झाली तर खऱ्या अर्थानं ह्या एक नवीन अभियान सुरू होऊ शकेल. कायदा कायद्याचं काम करतो असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. जर लोकांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही तर अखेर पोलिसांकडनं बळजबरी हे सगळंच थांबवलं जाईल अशा प्रकारच्या सक्त सूचना सुद्धा देण्यात आल्या आहे. आवश्यकता आहे की प्रत्येकानं स्वतःचा आणखीन स्वतः वाहक न बनता इतर कोणाला मदत करण्यासाठी स्वतःच्या घरामध्ये बंदिस्त करण्याचा. आपण एक रिक्षा आहे, या रिक्षामध्ये आता एकही प्रवासी नाही, पण एका रिक्षामधनं एकच प्रवासी जाऊ शकतो आणि एका कारमधनं ड्रायव्हरसह फक्त 2च जण जाऊ शकतो आणि फक्त अत्यावश्यक असेल तरच त्याला ती परवानगी देण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आपण सगळे सुजाण आहोत, सज्ञान आहोत, मग सक्ती करावीच का लागते, निर्बंध घालावेच का लागतायत? आपण आपली काळजी नाही घेतली तर कोण घेणार असा विचार का मनात येत नाहीये. नाशिकमधली जी परिस्थिती आहे ती अर्थातच भुजबळांपर्यंत आणि स्थानिक प्रतिनिधींपर्यंत, सगळ्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमत करणार आहे. आता तिथेही सक्ती करावी लागेल. बाहेर पडू नका असं सांगितलेलं असूनही बाहेर पडतायत लोक, हे खेदकारक आहे. कोरोना हारेगा इंडिया जीतेगा अशी कोरोना विरोधात लढण्याकरता रिलायन्स उद्योग समूहानं मोहीम सुरू केलेली आहे. या उद्योग समूहानं मोहीम
उभारत एक पुढाकारच घेतलाय असं म्हणायला हवं. रिलायन्स उद्योग समूहाने बहुस्तरीय ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. कोरोना विरोधात ॲक्शन प्लॅन तयार करणारी रिलायन्स उद्योग समूह ही पहिली खासगी कंपनी ठरलेली आहे. रिलायन्स फाउंडेशनकडून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिलं कोविड-19 हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय. देशातल्या अनेक शहरांमध्ये मोफत जेवणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यात. लोधिवलीत विलिनीकरणाची सोय सुद्धा केली गेलेली आहे. विलगीकरणाचा कक्ष फार गरजेचा असतो आणि त्यासाठी मोठी जागा लागते आणि विलगीकरणासाठीची खास सोय सुद्धा या उद्योग समूहाकडून कोरोना हारेगा इंडिया जीतेगा या अंतर्गत केली जाते. एक छोटा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कल्याणमध्ये होम क्वारंटाईन केलेली लोक सध्या त्यांच्या सोसायटी किंवा परिसरात फिरत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यानंतर आता त्या अनुषंगाने होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर अशा प्रकारे कल्याणमध्ये पोलिसांतर्फे व्हिडिओ कॉल करून ते त्यांचं घर सोडून गेलेले नाहीत ना त्याबद्दल लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांना धीर देण्यात येतोय व त्यांना काही औषधाची किंवा इतर वस्तूंची गरज भासल्यास ती सुद्धा व्यवस्था केली जाते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वत्र जमावबंदी लागू केली असताना आणि त्यानंतर संचारबंदी लागू करावी लागली असताना रस्त्यांवर अनावश्यकपणे वाहनं घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढतेय. भिवंडी तालुक्यातील अंबाडी या ठिकाणी असंच एक टोळकं बाईक घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्यांना पकडलं. भर रस्त्यावर त्यांना अशा उठाबशा काढायला लावल्या आणि या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सर्वत्र पोलिसांच्या कर्तबगारीचं कौतुक होत आहे. पण एक प्रकारे असं पोलीस करत असताना त्यांच्यावर ताणच वाढतो आहे. कृपया अशी कुठलीही कृती आपल्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या. एक छोटासा ब्रेक. घरी राहा, सुरक्षित राहा आवाहन पुन्हा एकदा. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुम्ही ऐकून ऐकून कंटाळाल पण तरीही आम्ही सांगत राहणार आहोत. घरी राहा, सुरक्षित राहा. तुमच्या आमच्या तब्येतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकार कठोर पावलं उचलतं आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी आहे. कोरोनाशी लढण्याकरता न्यूज 18 नेटवर्कनं मोहीम सुरू केली आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या मोहिमेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कौतुक केलेलं आहे. सगळ्या प्रसारमाध्यमांनी हे आवाहन केलंय की घरी राहा, सुरक्षित रहा. न्यूज 18 नेटवर्कनं सुद्धा ही मोहीम सुरू केली आहे. आपण सगळ्यांनी घरी राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी काय आवाहन केलंय आपण बघणार आहोत. सध्या आपण सगळे घरात बसलेलो आहोत आणि घरातच बसायचं आहे. काय मी सकाळपासून जर बातम्या बघत होतो ना तेव्हा मला असं जाणवलं की बरीच मंडळी परत रस्त्यावर आलेली आहेत. आपल्याकडे 144 कलम लागू केलेलं आहे आणि केंद्र सरकार म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आणि सगळे अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, त्यानंतर सफाई कामगार ही सगळी मंडळी आपल्यासाठी खूप मनापासून काम करत आहेत. 144 कलम लागू याचा अर्थ असा आहे की घरातून बाहेर पडायचं नाही आहे. तर मला असं वाटतं की लोकांनी जरा काळजी घ्यावी, उत्साहाच्या भरात बाहेर पडू नये. आणि आता मुंबई पुणे रस्ताही बंद झालेला आहे. त्यामुळे अजून काही कडक उपाययोजना यायच्या आतच आपली जबाबदारी आपण पाळूया, घेऊया. कारण काय आहे की घरातून बाहेर पडलं की तुम्ही कोणाला तरी भेटणार, मग त्याला काही समजा कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तुम्हाला होणार, तुम्ही घरात येणार, परत घरच्यांना होणार. ही चेन आपल्याला थांबवायची आहे. म्हणून आपल्याला घरात राहायचं आहे. त्यामुळे सर्व मंडळींना माझा नम्र विनंती आहे की घरात परत या, घराच्या बाहेर पडू नका. 144 कलम आहे म्हणजे घरातून बाहेर पडायचं नाही आहे. तेव्हा कृपया सगळ्यांना मनापासून विनंती आहे की लवकरात लवकर घरी या आणि घरातच राहा पुढचे 10 दिवस. कोणालाही भेटायची काही गरज नाही आहे. छान आपल्याकडे मनोरंजनाची साधनं आहेत, त्यांचा उपभोग घ्या. घरच्यांची ओळख वाढवा, घर स्वच्छ करा. अनेक गोष्टी आपण घरात करू शकतो. काय आहे, जे नोकरदार मंडळी आहेत ते सकाळी 8, 8:30ला बाहेर पडतात, ते रात्री 7, 7:30, 8ला घरी येतात. त्यामुळे घराकडे लक्ष द्यायला त्याला कमी वेळ असतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर या. 144 कलम आहे, घरातून बाहेर पडायचं नाही आहे
आणि हे जे फिरत आहेत हे खूप दुःखदायक आहे आणि ते आपल्याला धोकादायक आहे सगळ्यांनाच. त्यामुळे परत एकदा विनम्र विनंती आहे, घरात परत या. धन्यवाद.